आज मी तुमच्या समोर एक प्रश्न उपस्थित करतो. महत्वाचं काय, सन्मान की भूक? बघूया मोदीजी आपल्याला काय सांगतायत ते. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. मेरे प्यारे देशवासियों, मेरे परिवारजन, आज इस शुभ घड़ी में हमारा देश प्रजासत्ताक हो गया था. इस शुभ घड़ी में हमें एक बहुत ही अजीब सा सवाल पूछा जा रहा है. भाई और बहनों, वो सवाल ये है कि रोटी ज्यादा जरूरी है या सम्मान? मेरे देशवासियों, मेरे लिए दोनों बातें उतनी ही जरूरी है. अगर मैं किसी को रोटी फेंक के मारूंगा तो उसे नहीं खाया जाएगा. अगर मैं इस भाई साहब को रोटी फेंक के मारूंगा, चांदी फेंक के मारूंगा, सोना फेंक के मारूंगा, हीरा फेंक के मारूंगा, तो इनसे नहीं लिया जाएगा. लेकिन इनको अगर 1 रुपया भी अगर मैं सम्मान के साथ दूंगा, तब जाके ये उसे ले लेंगे. मेरे भाई और बहनों, आज हम महाराष्ट्र में आ चुके हैं, तो इसलिए थोड़ा मराठी बोलने का प्रयास किया जाए. माझे लंगडे बहिणींनो, माझे लाकडी बहिणींनो, क्या हुआ भाई, क्या लिखा है? माझे लाडके बहिणींनो, जय महाराष्ट्र. बालू मामाच्या नावाने, बालू मामाच्या नावाने, बालू मामाच्या नावाने. क्या हुआ भाई, तुम क्यों डर रहे हो? क्या हुआ? हर हर महादेव. भारी वाटतं. आज खऱ्या अर्थानं आमचं चॅनल मोठं झालेलं आहे. व्यक्ती व्याकरण या कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा परत एकदा स्वागत करतो. आज आपल्या चॅनलमध्ये कोणाला माहिती का, मोदीजी आलेले आहेत. बघा मोदीजी. हा हा आनंद पोटात माझ्या मावे ना, एवढे मी
मी आज तुम्हाला सांगतो, म्हणजे खरं सांगायचं ना तर मी काल आमच्या इथल्या माणसाला फोन केला, म्हटलं भावा आज आपल्याला काहीतरी चॅनल मध्ये असं असं काहीतरी पाहिजे. मग तो म्हटला की भावा काय पाहिजे तुला, आपल्या ओळखी आले दिल्लीपर्यंत. डायरेक्ट फोन लावला, मोदी साहेब यायला तयार झाले. आपण कसं माणूस मोठा आले, माणूस मोठा असल्याने कसं लगेच फोन केला. मग सकाळी फोन केला, मोदी साहेबांना पिकअप केलं आणि छकुली वडा खायला गेलो. मोदी साहेबांना इतका छकुली वडा आवडला. कुठे चालला? कैसी पत्रकारिता कर रहे हो भाई, गैर जिम्मेवाराना। और चकुली कोई बुला कर ले आओ, हमारी क्या जरूरत है। सॉरी, ते जरा क्या नवीन कर रहे हो, नाही पत्रकार. टाइम पास किए जा रहे हो तुम। मोदीजींसाठी मी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. म्हणजे मोदीजींनी जे जे काही बांधलंय, म्हणजे तुम्ही इथलं झुडिओ म्हणू नका, आपल्या इथलं 5 स्टार हॉटेल म्हणू नका, ते एक धरण आपल्या इथं बांधलेलं राधानगरी धरण ते म्हणू नका, काय काय म्हणू नका, मोदी साहेबांनी इतकं बांधलंय तुम्हाला सांगतो. या बकवास बातें कर रहे हो यार, क्या बोल रहे हो तुम। राजर्षि शाहू महाराज ने बनाया था, नहीं थोड़ी बनाया था। नहीं, आजकल लोग गलत चीजों के लिए हमको सम्मानित करने लगे। गलत चीजों पर भरोसा मत कीजिएगा। लाइक और व्यूज बढ़ाने के लिए किसी का क्रेडिट छीन के किसी और को मत दे दीजिएगा। नहीं म्हणून मी म्हंटल म्हणू नका. हमको मराठी नहीं आता है, इसका गलत फायदा उठाया जा रहा है। नाही म्हणजे तुमचं परवाच झालेलं इम्रान खानना चक्क जेलमध्ये टाकलं मोदीजींनी. इमरान खान को हमें वहां क्यों लेके जा रहे हो भाई। जरा 2 मिनिटं मोदीजींचा कट करू नका, ते थांबावं. ते आम्ही शॉर्ट्सला वापरतोय. म्हणजे बघा नशीब बघा माणसाचं. म्हणजे काल परवा बॅकस्टेज करणारा मी माणूस आज मोदीजींच्या हातातला दोरा बांधलेला आहे का एवढं कोण लकी. जल्दी कीजिएगा यार. हा झालं की. म्हणजे मोदीजींनी आताच्या भाषणामध्ये काय काय मुद्दे सांगितले की महत्वाचं काय, भाकरी का इगो. पण मोदीजी मला सांगा, माणूस असा आतनासा भुकेलेला असला तर तो भाकरी खाणारच ना. ये भाई मेरी बात सुनिएगा। हाँ. जब इंसान के सम्मान की बात आ जाती है तो आपकी क्या वो भाकरी और आपकी रोटी, ये सब बातें पीछे पड़ जाती है। आपका सम्मान ये सबसे बड़ी ऊंची बात होती है। ये देश के हर नागरिक को ये बात समझ में आनी चाहिए। आता समजा ती भाकरी जी आहे ना, त्या भाकरीवर असं मस्तपैकी असं आपलं असं मस्तपैकी लिंबू पिळलाय, अशी कोरट्याची चटणी, आपली शेंगदाण्याची चटणी, शेपूची भाजी, हा, पातीचा कांदा. ये मुद्दे को कहीं भटकाया जा रहा है, सवाल को भटकाया जा रहा है। वो कोरटे का चटनी हो, झुनका हो, भाकरी हो, हिंगदाना का चटनी हो, या फिर वो कातीचा पांदा, क्या बोले आप। हाँ, कातीचा पांदा नहीं, पांद्याची कात, कांद्याची पात. अगर कोई आपको फेंक के मारेगा तो आप सम्मान के साथ उसे कैसे खा पाएंगे। अगर आपका हक आपको नहीं मिल रहा है तो आप उसको छीन लो, वो भी सम्मान के साथ खाएगा, आप भी सम्मान के साथ खाओ। आधी वो खाएगा, आधी आप खाओ. समजा एखादा माणूस ताकदवारच असेल तर, किंवा त्याचे पॉलिटिशियन्स मध्ये ओळखी असतील तर, किंवा तो आपल्याला प्रेशराईज करत असेल, किंवा त्यानं गुंडच पाळले असतील तर, हा प्रश्न जरा आपण मोदीजींना फिरवून विचारूया. भूक आणि स्वाभिमान ह्या स्टाईलमध्ये. तो समजा असा ताकदवर माणूस असला, समजा तो ब्रुसली असला, चायना को क्यों बीच में लेकर आ रहे हो? ऐकायचंच नाही तुम्हाला. समजा तो माणूस चायनाचा असला, असा समजा आपण समजा बघा इथं काहीच नाही की हो, कागज का तुकडा लेकर आओ भाई. म्हणजे दाखवायला बरं पडेल जरा. म्हणजे थोडस नवीन पत्रकार असल्यामुळं आम्हाला पण अपॉइंटच केलेलं आहे. असं समजा ही भाकरी आहे, हा ही भाकरी आहे. ही भाकरी समजा अशी घेतली, ही अशी रोळ केली, आणि तो समजा माणूस चायनाचा असला आणि असा बसला, मजाक चल रहा है. नाही मजाक नाही, पत्रकारिता काय चेष्टा चालू आहे. भाषा कला सबसे ज्यादा जरूरी है. अगर आप उसे बोलिए तुम्हारे देश का जो मंचूरियन ये बहुत ही खूबसूरत चीज है, बहुत अच्छा है, हाँ. तो भाकरी लेकर क्या कर रहे हो? वो अपनी भाकरी, अपनी रोटी अपनी मर्जी से आपके हाथ में दे देगा. इसीलिए मैं कहता हूं
सामने वाले के आदमी की आंखें खोलना बहुत जरूरी है. एखाद्या वेळेला आपण परिस्थिती समोर हतबलच होऊन जातो. आपल्याला समजतच नाही काय करायचं ते. म्हणजे एखाद्याला आपण समजावून सांगायचा प्रयत्न करतो, पण त्याला ती समोरच्याला ती गोष्टच समजत नाही. पण मला सांग, चायनाच्या लोकांची कशी आख्या आपण खोलणार? म्हणजे तुम्ही उघडलं तो भाग वेगळा, म्हणजे तुम्ही ग्रेटच आहे मोदीजी. आता ब्रुसलीला काय आपलं मराठी समजणार आहे, हिंदी समजणार आहे? तुम्ही एवढं स्लो बोलताय ते समजणार आहे? समजा तर चाव 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 मागत बसला, तुला काही समजलंच नाही, चाव 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 करत बसला, असं काहीतरी करत बसला तो, किती का त्याला समजावणार? समजा तुम्हाला भूक लागणार नाही, आता तुम्हाला खाऊशी वाटणार नाही ती भाकरी? भाई साहब, ये सवाल ऐसा है कि पहले अंडा या पहले मुर्गी. सम्मान के सिवाय पेट की कोई वैल्यू नहीं है, और पेट के बिना सम्मान की कोई वैल्यू नहीं है. म्हणजे आधी आधी कोंबडी का आधी अंड, का आधी अंड का आधी कोंबडी? म्हणजे अधिक सम्मान का आधी भूक, का भूक का आधी सन्मान? म्हणजे काय, म्हणजे मोदीजी म्हणते ते बरोबर आहे. म्हणजे हा प्रश्न काय नेमकं काय आलंय पहिल्यांदा? ऍक्च्युली मला खरा मुद्दा कळाला. म्हणजे इतक्या चर्चेनंतर एक खरी गोष्ट समोर आली की बहुतेक मोदीजींना अंड खायचंय भाकरी बरोबर. बरोबर ना? कैसी बात कर रहे हो यार, कैसी बातें कर रहे हो आप? हम नॉनवेज नहीं खाते हैं. नॉनव्हेज नाही खात? नहीं खाते हैं. मग तुम्हाला काय आवडते? आपण मग त्याच्यावर विषय आपण गहन चर्चा करू. आपण हमको ढोकला पसंद है. ढोकळा आणून ठेवला, खाणार का नाही? आपको हमको ढोकला खिलाना है या भाकरी खिलानी है? नाही, ढोकळा भाकरी ढोकळा तुम्हाला काय खायचंय? तुम्ही अंड्याबरोबर ढोकळा खाणार आहे? अभी कहा था हम नॉनवेज नहीं खाते हैं. नॉनव्हेज खात नाही, मग भाकरी खाणार आहे का तुम्ही? तुम ढोकला लेके आ गए. नाही, ढोकळा तुम्हाला पाहिजे होता, मग भाकरी कशाला आणली? आपण ढोकळा कॅन्सल केला असता. हमने वो अंडे के लिए कैंसिल कर दिया. अंडे कशाला मागवलं? अंड्याचा विषय काढायचा नाही हो. मग आता विषय कसा होणार? आता 3 गोष्टी आहेत. आता अंड खात नाही म्हणताय तुम्ही, ढोकळा. ढोकले की बात तुम खुद कर रहे थे. मग भाकरीचा विषय कशाला काढला? क्या तकलीफ है इनको भाई? नाही अहो, को क्या तकलीफ है? अहो पत्रकारिता आहे, पत्रकारितेमध्ये आपल्यासमोर हे विषय आहेत. हा ढोकळा आहे, ही भाकरी आहे, अंडा आपण अंडा आप लेके आ गए थे. नाही, तुम्ही विषय काढला अंड्याचा. अभी तुम्हें क्या खाना है? मला नूडल्स खाऊया काय? चलो खाते हैं. चलो बंद कीजिए, शूटिंग बंद कीजिएगा. आधी इंटरव्ह्यू आपण पूरा पाणी पिणार सर? पाणी आपको भाई जो करना ही करिए. पाणी पिणार का? पाणी पिणार? चलिए भाई पानी. हम मोदीजी जरासं आमचं नवीन चॅनल आहे पत्रकारितेचं, जरा पाणी पिणार काय तुम्ही? चलिए, कुछ भी नहीं खाना है. ऐका की मी काय, थोड़ी देर में लोग अंडा फेंक के मारेंगे. सॉरी आपको नाही, आम्ही काय नाही, आदर खूप मोठा आहे साहेबांविषयी, खूप आदर आहे. पाया पडतो मोदीजी तुमचे. ये बहुत पहले कर लेना चाहिए था. चुकलं काय माझं? आपका चॅनल चलना बहुत जरूरी है. हा, ते आमच्या चॅनलला फक्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सांगा. मोदीजी सांगायला लागल्यात, लक्षात ठेवा. चैनल के लिए इतना परिश्रम ले रहा है, खूप तो लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए, शेयर कीजिएगा. हाँ, नाहीतर काय करणार ते पण सांगा. क्या करेंगे भाई? तुम क्या करोगे? नाही, तुम्हीच करा. आता आम्ही काय करणार नाही, तुमच्यात आहे सगळं. पत्रकार म्हणले की हम रिक्वेस्ट कर रहे हैं, चैनल को लाइक कीजिएगा, सब्सक्राइब कीजिएगा, सबको शेयर कीजिएगा. बघितलं काय? धन्यवाद. बघितलं आमची पोहोच कुठपर्यंत आहे. मोदींबरोबर बसले मी आज. सांगताय कुणाच्या तुट्याला बसायला असते माहितीये काय? गेले